धनगरवाडा दुर्गम भागात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू, 9वीच्या वर्गाचे उद्घाटन। शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मुलामुलींच्या शिक्षणासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाने एक शैक्षणिक उपक्रम उमंग दिशा अखंडित शिक्षणाची या उपक्रमाचा प्रारंभ केला आहे। शाहूवाडी तालुक्यातील धनगरवाडा येथे शुभारंभ झाला। दुर्गम भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना शिक्षणाचा हक्क मिळत नाही, तसेच दुर्गम भागातील लहान मुलामुलींवर वन्यजीवांचा हल्ला होत असतो। याचा गांभीर्याने विचार करून आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या संकल्पनेतून वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीने दुर्गम भागातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी उमंग नावाचा उपक्रम सुरू केला आहे। यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील माळेवाडी, कासारवाडी, सावर्डे, कुंभवडे, मठ गजापूर, कोतोली, धनगरवाडा या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक शाळेत इयत्ता 9वीचा वर्ग सुरू केला आहे। साधारणतः 150 ते 200 मुले-मुली या शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत। यासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ स्वनिधीतून प्रशासकीय, शैक्षणिक खर्च तसेच शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून या मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम सुरू केले आहे। याचा शुभारंभ कोतोली धनगरवाडा येथे ईशानी विनय कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला। तसेच 9वीच्या वर्गाच्या इमारतीचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या दुर्गम भागातील मुले-मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित आहेत, अशा मुलामुलींना शिक्षकाचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मैलोनमैल करावी लागणारी पायपीट वारणा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आता थांबविणार असल्याची माहिती ईशानी विनय कोरे यांनी दिली। आज आपण कोतोली धनगरवाड्यामध्ये आणि अनेक वाड्यांमध्ये 9वीचा वर्ग चालू केलेला आहे। खरं तर उद्देश असा होता की इथल्या वाड्यांमध्ये फक्त 8वी पर्यंत शिक्षण व्हायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान याचं मुलींना व्हायचं आणि त्यांचं शिक्षण थांबवलं जायचं। माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर त्यांचा हा उद्देश होता की प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे, कारण की शाहूवाडी पन्हाळा या दोन्ही भागातील प्रत्येक मुलगी त्यांची लेक आहे हे ते समजतात आणि म्हणून खरं तर आपण हे चालू केलेलं आहे। धनगरवाड्यात 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी 7 ते 8 किलोमीटर पायपीट करावी लागत होती। त्यामुळे घरचे आम्हाला पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवत नव्हते। त्यामुळे येथील मुले कोणीही शिकलेला नाही। आता इथे शिक्षणाची सोय झाल्यामुळे मला पोलीस अधिकारी व्हायचं आहे आणि एक मुलगी काय करू शकते ते मी करून दाखवणार असल्याची इच्छा येथील विद्यार्थिनीने व्यक्त केली। माझे नाव राजेश्वरी बेडगे, माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर धनगरवाडा कोतोली। आम्हाला तिकडच्या शाळेला जाताना अंदाज 5-6 किलोमीटर तरी पडते। तर मग आम्ही इथं आमचा वर्ग निघालाय, खूप भारी वाटते। आम्हाला तर शिकून तर घेतील। पहिल्या मुली काय त्यांच्या हातात असून तरी काय करायचं, त्यांना शिकून देत नव्हती, मग त्या आता कामाला गेल्या। आता इथं खूप भारी वाटते। आता इथं 10वीचा पण वर्ग निघाला, आता खूप मजा येणार। शाळा शिकवितील आणि म्हणा पुढे मोठं आयुष्यात म्हणा पोलीस व्हायचे, म्हणा गावातला अजून कोण झाले नाही ना, मुलगी झाले नाही म्हणा, माझं नाव मोठं करायचं। यावेळी वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका शारदा महाजन, विस्तार अधिकारी सदाशिव थोरात, केंद्र प्रमुख सुनील सुतार, मुख्याध्यापक बाळू सोरटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, माजी सरपंच पांडुरंग पाटील, अशोक कुंभार, बाबूराव कोळापट्टे, सखाराम कोळापट्टे, जयराम डोईफोडे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।